विद्यार्थ्यांनो, आपण पंढरीनाथ राणे एकमान पद्धत नमुना 7वा हा 7 आणि 8 आज पाहणार आहोत अगदी व्यवस्थित. तर चला सुरुवात करूया. नमुना 7वा यामधील बघा किती आहेत. हे 1 2 3 4 5. त्याच्या पुढं नमुना 8वा सुरू होता, त्या बघू आपण. ही अतिशय महत्त्वाची सोपी जरी असली तरी अतिशय महत्त्वाची, जी आजपर्यंत ज्या एकमान पद्धतीवर जो आपण सराव केला त्याच्यावर अवलंबून आहेत. तो जेवढा सराव जितका व्यवस्थित झाला आहे त्यांना ही उदाहरणं यायलाच पाहिजेत. तर सुरुवात करूया आपण. एक 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 आपण नमुना पाहूया. पहिला आहे बघा, 350 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? हां बघा, एक आता आपण हे उदाहरण पाहत असताना टाके पाण्याची व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतो. समजा ही काय एक पाण्याची टाकी आहे, अशी पाण्याची टाकी आहे आणि ह्या पाण्याच्या टाकीमध्ये याची कपॅसिटी, ह्या पाण्याच्या टाकीची कपॅसिटी आहे ती ही पाण्याची एकूण जी कपॅसिटी आहे ती आहे 350 लिटर. त्याच्या आता ही 350 लिटर पाण्याची टाकी, त्या टाकीच्या फक्त किती 2/7 भाग, म्हणजे साधारणतः समजा एवढा पकडला तर हे किती आहे 2/7 भाग पाण्यानं भरलेला आहे. म्हणजे हे पाण्यानं भरलेला भाग आहे इथवर सगळा. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल, म्हणजे आपल्याला ह्याच्यात अजून किती पाणी बसेल असं सांगितलं आहे. टोटल टाकी 350 लिटरची आहे, त्याच्यात 2/7 पाणी भरलेलं आहे. राहिलेलं किती लिटर अजून मावेल हे आपल्याला काढायचं आहे. तर हे आता आपण शिकलेलोच आहे मागच्या नमुन्यामध्ये. बघा 350 गुणवले 2/7 किती येणार? 7 × 7, 7 × 5 35, 0 0 याचा गुणाकार किती दिला? 100 लिटर. म्हणजे 100 लिटर म्हणजेच काय, हे 2/7 आहे. 100 म्हणजे 100 म्हणजेच 2/7, म्हणजे ह्यात पाणी किती आहे 100 लिटर पाणी आहे. टाकीची कपॅसिटी किती आहे 350. 350 मध्येच 2/7 म्हणजे 100 लिटर पाणी आहे. तर आता इथं अजून तर किती मावेल? अतिशय सोपं आहे. आता 350 - 100 म्हणजे किती बसणार आहे? 250 लिटर पाणी मावणार आहे. पर्याय क्रमांक 3. समजलं असेल, अतिशय सोप्या पद्धतीने मी समजावायचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला समजलं असेल तर याच्या पुढचं उदाहरण आपण पाहूया. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरला आहे, तर टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? सेम तसंच आहे. एक पाण्याची टाकी आहे, त्याची कपॅसिटी किती आहे पाण्याच्या टाकीची? 750 लिटर पाण्याची टाकी आहे. तिचा किती टक्के भाग पाण्यानं भरला आहे? किती? समजा 4/15 एवढा भाग पाण्यानं भरला आहे. एवढं पाणी आहे आणि एवढं पाणी ह्याच्यात किती पाणी मावते ते आपल्याला काढायचं आहे. मगाच्यासारखं सेमच आहे. 750 ते 4/15 बरोबर किती? 15 × 15, 15 × 5 = 75, 0 × 0 याचा गुणाकार म्हणजे किती? 200. 5 × 20 200. हे 200 म्हणजेच किती? 4/15. हे येतं आपण इथंच काढलेलं आहे. आपण ह्यात किती बसते? 200 पाणी आहे. वर किती राहिले ते आता आपण वजाबाकी करायची. 750 - 200 बरोबर किती? जमत नसेल तर आडवी वजाबाकी करायची. 0 × 0 5 6 7 किती आलं उत्तर? 550. याच्यात किती बसणार आहे पाणी? अजून 550. पर्याय क्रमांक 1. चला जाऊया पुढं. मगाच्या सारखंच हे पण आहे बघा. एक पुस्तक आहे, 200 पानाचं पुस्तक आहे, त्याच्यात 3/8 भाग वाचून संपवलं. तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. समजा
हां एक एवढं मोठं असं पुस्तक आहे समजा, पाण्याच्या टाकीसारखंच आहे सेम, फक्त पाण्याच्या टाकीऐवजी पुस्तक हे नाव आहे, सेम तसंच आहे. त्या पुस्तकाचं समजा ही टोटल पानं किती आहेत, हे पुस्तक 200 पानं आहेत. ही इथनं इथंपर्यंत काय आहेत, 200 पानं आहेत. ह्या 200 पानातलं 308 भाग काय झाला आहे, वाचून संपला आहे, एवढा कंप्लीट झाला आहे, अजून एवढा वाचायचा आहे. तर ही किती पानं आहेत हे आपल्याला काढायचं आहे. तसंच 200, 310, 8 एके 8, 8 दोन्ही 16, राहिले 4, 0, 8 45, यांचा गुणाकार 25 त्रिक 75. म्हणजे हेच किती आहे, म्हणजे 308 म्हणजेच 75. आता वरचं किती, हे 75, तर या 200तनं काय झालं वजा केलं तर 200 वजा 75 म्हणजे किती येणार आहे, 125 पानं. याचं उत्तर किती, 125 पानं. पर्याय क्रमांक 3. तसंच हे सुद्धा उदाहरण आहे बघा. पानं किती आहेत, पानं काय, पाण्याची टाकी काय, 120 पानं आहेत. पुस्तक त्याचा 205 वाचून संपला आहे, कंप्लीट झाला आहे. त्या अजून किती पाने वाचायची शिल्लक. तसंच बघा मगाच्यासारखंच, समजा हे काय पुस्तक आहे, किती पानं आहेत त्याच्यात, टोटल पानं 120 आहेत. त्याचा किती भाग वाचून झाला आहे, 205 भाग वाचून झाला आहे. तर इथं राहिलेली पानं किती आहेत, एवढी वाचून झाली आहेत. तर हे काढायचं आहे आपल्याला. 120 205, 5 एके 5, 5 दोन्ही 10, राहिलं 2, 25, 24 दोन्ही 48, येत नसतं तर गुणाकार करायचा, 4 दोन्ही 8, 2 दोन्ही 4, बरोबर आहे 48. हे 48 म्हणजेच काय, 205 आहे. मग काय झालं, 48 पानं वाचून झाल्यात, राहिली किती, 120 मधनं 48 गेल्यावर 120 वजा 48. इथे एक हातच्या घेतला, 10तनं 8 गेलं 2, 11तनं त्याचा हातच्या घेतला, इथं 11तनं 4 गेल्यावर 7, किती आलं 72. इथलं उत्तर 72, पर्याय क्रमांक 4. पुढचं बघा, हे एका पुस्तकाची, एक पुस्तकच आहे, पुस्तकाची 360 पानं हां टोटल पानं 360 आहेत. त्या पानापैकी 308 पानं वाचून झाले, त्या पुस्तकाचा 308 भाग कंप्लीट केला आहे. तर बघा, तर एकूण किती पाने वाचली, नुसती वाचलेली पाने काढायची आहेत, त्यात काय जास्त डोकं लावायचं गरज नाही. वाचलेली पानं म्हणजे फक्त 308 काढायची, फक्त एवढंच काढायचं आहे. 360 308 बघा, 4चा पाडा यायला पाहिजे, 4 दोन्ही 8, 4 9 36, हे 0 0. आता 90ला 2 लावलं तर किती होतं, बे एके बे, बे चोक 8, उरला 1, बे पंचे 10, म्हणजे किती 45 आलं. हे 45 आणि 3, 45 गुणुले 3, 5 त्रिक 15, हातच्याला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, किती ए म्हणजेच 135, पर्याय क्रमांक 2. परत पाण्याच्या टाकीचंच उदाहरण आहे बघा, पाचवं पाण्याच्या टाकीचंच आहे. किती आहे, 420 लिटर पाण्याने पूर्ण भरलेली टाकीतून, ही 420 काय पूर्ण भरलेल्या टाकीतून 4/7 पाणी काढून घेतले. तर ते काढून घेतलेलं पाणी, किती पाणी काढून घेतले, सेम तसंच आहे, फक्त 4/7चीच किंमत काढायची आहे. फक्त पाण्याची टाकी आहे, ती काय पूर्ण भरलेली आहे. पूर्ण भरले किती, ही 420 भरल्या, त्यातनं किती काढून घेतले, फक्त काढून घेतले त्यातनं 4/7 काढून घेतले. तर आता 420चं 4/7, 7 एके 7, 7 सक्कम 42, हे 0 0, बरोबर किती बघा, 60 गुणिले 4 म्हणजे 6 चोक 24, हे 0 0. किती पाणी काढून घेतलं आपण त्यातनं, हे म्हणजेच हे 240 लिटर, पर्याय क्रमांक 4. विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण या नमुना 7वा, एकमान पद्धतीने नमुना 7वा, ही सर्व उदाहरणं आपण पाहिलेली आहेत 5च्या 5. आता आपला नमुना चालू होतो 8वा.
8वा आणि ह्या एकमान पद्धती ए मधील शेवटचा. एकमानमध्ये अजून एक थोडासा प्रकार आहे, ते आपण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं. पण आता 8वा नमुना आपण संपवूया.